मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम पान क्रमांक 66 वाचन पाठ 9 ॲना भिलारला गेली सोबत टॉम होता. भिलार म्हणजे पुस्तकांचे गाव. गावात होती पुस्तकेच पुस्तके. ॲनाने एक पुस्तक घेतले. पुस्तकात खूप गोष्टी होत्या. छान चित्रे होती. ॲना वाचू लागली. टॉम ऐकत होता. वाचताना तिला मजा आली. दोघेही खुश झाले. त्यांना भिलार गाव आवडले. तर पहा, सर्वांनी हा वाचन पाठ वाचला आहे. आता आपण यावरचे प्रश्न सोडूया. उत्तरे लिही. ॲना कोणत्या गावाला गेली? भिलार म्हणजे पुस्तकांचे गाव. ॲना भिलारला गेली. ठीक आहे, तर गावाचे नाव कोणते आहे? ॲना भिलार गावाला गेली. असे पुस्तकामध्ये तुम्ही सुद्धा उत्तर लिहा. दुसरा प्रश्न, पुस्तक कोणी वाचले? पुस्तक कोणी वाचले सांगा पाहू. पुस्तकात खूप गोष्टी होत्या. छान चित्रे होती. ॲना वाचू लागली. पुस्तक कोणी वाचले? ॲना. आणि टॉम ऐकत होता. तर इथे उत्तर काय येईल? ॲना पुस्तक वाचले. ॲनाने पुस्तक वाचले. ॲनाने पुस्तक वाचले. पुढे चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. इथे 2 चित्रे आहेत. व भिलारला गेले. भिलारला गेले. आता आपण पाठ वाचला. यामध्ये कोणत्या 2 मुलांची नावे होती? ॲना आणि टॉम. ॲना वाचू लागली. टॉम ऐकत होता. म्हणजेच या चित्राचे नाव काय लिहिणार तुम्ही? ॲना व टॉम भिलारला गेले. बरोबर आहे ना? ॲना व टॉम भिलारला गेले असे वाक्य पूर्ण लिहा. इथे आपण वाचला आहे पाठ. दोघेही खुश झाले. म्हणजे गावाला कोण कोण गेले होते? ॲना, टॉम. पुढचा प्रश्न, सूचना वाच व गटामध्ये कृती कर. तर या काही सूचना आहेत. या तुम्ही मैदानावरती गट पाडून मित्रमैत्रिणींसोबत या कृती करा. कोणत्या कृती आहेत वाचा. उभे रहा. उभे रहा. रांगेत मैदानावर चला. खाली बसा. टाळ्या वाजवा. पुढे या. टोपलीतील कागदाची घडी उचला. कागदावरील अक्षर वाचा. त्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द सांगा. तर असा काही खेळ आहे. तर तुम्ही सर्वांनी या कृती करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढील पाठामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.